सर्वांना नमस्कार. BLW न्यूज नेटवर्क मध्ये सर्वांचं स्वागत. नवीन वर्ष, त्या नववर्षानिमित्त सर्व BLW न्यूज नेटवर्कवर अफाट प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांना खूप खूप शुभेच्छा. 2026 हे नवीन वर्ष तुम्हा सर्वांसाठी आनंददायी जाओ, आरोग्याचे जाओ, भरभराटीचे जाओ, समृद्धीचे जाओ आणि त्याच सोबत आपण सर्वजण या BLW न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून एकमेकांसोबतचे जे काही ऋणानुबंध आहेत ते असेच वृद्धिंगत होत राहो, यात सर्वांना सदिच्छा. नववर्ष म्हटलं की खरं तर वेगवेगळ्या नवीन वर्षाचा पायंडा आपल्या डोळ्यासमोर येतो. मुळामध्ये भारत ही संमिश्र संस्कृती आहे. पहा, म्हणजे कोणतीच संस्कृती भारतामध्ये ही मूळ आहे असं म्हणत असताना निश्चितच अनेक संस्कृतीचा मिलाप असलेला जगामधला सर्वात सुंदर देश कोणता असेल तर तो भारत आहे. म्हणून आम्हाला नेहमी असं वाटतं की खरंच या जगामध्ये भाग्यवान कोण असतील तर ते भारतातली लोक आहेत. कारण त्यांना सर्व नवीन वर्ष हे अनुभवायला मिळतात आणि नवीन वर्षाचे नवीन नवीन संकल्प करायला मिळतात. फक्त केलेले संकल्प पूर्ण करण्यासाठी जी काही जिद्द लागते, चिकाटी लागते, ती जवळ नसते आणि म्हणून मग आम्ही पुन्हा नवीन वर्ष शोधत असतो. जसं की कोणी नवीन वर्ष म्हणून पाडव्याला नवीन नवीन संकल्प करतं, कोणी दिवाळीला नवीन नवीन संकल्प करतं. वेगवेगळ्या धर्माचे वेगवेगळे नवीन वर्ष आहेत, त्या वेळेस ते नवीन संकल्प करत असतात. परंतु 1 जानेवारी हा जो काही कॅलेंडर नवीन वर्ष आहे, जगामधल्या 90% देशाचा अर्थसंकल्प हा 1 जानेवारी ते 31 डिसेंबर इथपर्यंत असतो. पण भारताची पुन्हा अर्थव्यवस्था चालत असताना भारताचं नवीन आर्थिक वर्ष वेगळंच आहे, ते 1 एप्रिलला सुरू होतं. आणि असा सगळा कन्फ्युजनचा जरी मुद्दा असला तरी खास करून विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे नवीन संकल्प करत असताना 1 जानेवारीला अनेक संकल्प विद्यार्थी करत असतात. यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांनी खास करून आपलं जे स्वप्न आहे ते स्वप्न कशा पद्धतीनं पूर्ण होईल या संदर्भात काही स्वतःवर नियमावली लादून घेण्याचा, लादणे म्हणण्यापेक्षा आनंदानं स्वीकारण्याचा हा दिवस आहे. आणि या दिवसापासून सुरुवात केल्यानंतर काही चांगल्या सवयी त्या विद्यार्थ्यांनी लावल्या पाहिजे. जसं की पहाटे उठून अभ्यास करणं ही अतिशय चांगली सवय आहे. वेळेला महत्व देणं, पाठ्यपुस्तकातून जास्तीत जास्त अभ्यास करून स्वलिखित नोट्स काढणं, लिहून अभ्यासाला जास्तीत जास्त महत्व देणं, या गोष्टी करत असतानाच काही चांगल्या महापुरुषांचे आत्मचरित्र वाचणं, काही चांगल्या महापुरुषांनी प्रवास वर्णनं लिहून ठेवलेली आहेत त्याचं वाचन करणं, ज्यामधून एक प्रेरणा मिळते. आणि प्रेरणा ही सगळ्यात मोठं मोटिवेशनल असतं, लक्षात घ्या. त्यामुळे विद्यार्थ्यांनी खास करून या नवीन वर्षासाठी अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या सवयी आत्मसात कराव्यात. काही वाईट सवयी असतील, जसं की खोटं बोलण्याची सवय असेल, अहंकार करण्याची सवय असेल, रुसून बसण्याची सवय असेल, चिडचिड करण्याची सवय असेल, या सगळ्या सवयी, काही विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या चोऱ्या करण्याची सवय असते. मग ते खोडरबर चोरणं असेल, पेन्सिल चोरणं असेल, कंपास पेटी चोरणं असेल, दुसऱ्याच्या आपल्याच मित्राच्या पुस्तकावर वेगवेगळ्या पद्धतीचं जे काही नको ते ड्रॉइंग करणं असेल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या वाईट सवयी समजल्या जातात. आणि म्हणून या सगळ्या सवयी आजच्या दिनी आपण सोडून पुढे जाणं हाच नवीन वर्षाचा एक नवसंकल्प असू शकतो. आणि याच विद्यार्थ्यासोबत पालकांनी सुद्धा निश्चित या नवीन वर्षाचं विद्यार्थ्यांचे पावलं हे ग्रंथालयाकडे कसे वळतील, त्यांना त्यांच्या वाढदिवसाचं, नवीन वर्षाचं एक गिफ्ट म्हणून नवीन नवीन चांगली पुस्तकं देणं अत्यंत गरजेचं आहे. आम्ही अनेक वर्षापासून शिक्षण क्षेत्रात काम करत असताना ती उणीव भासते आहे की वाचन संस्कृती ही कुठेतरी कमकुवत होत आहे, लयाला जात आहे.
ती संस्कृती वाढणं नितांत गरजेचं आहे विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठी, विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी. म्हणून पालकांनी सुद्धा नवीन वर्षाचा संकल्प काय करायचा असं जर म्हटलं तर स्वतःसाठी तर संकल्प करण्याचा विषयच येत नाही. आता संकल्प कोणासाठी आहे? पाल्यांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे. प्रत्येक क्षेत्रातल्या माणसांनी अशी काही संकल्प केली पाहिजेत. आपण ज्या क्षेत्रात काम करतो त्या क्षेत्रामध्ये नवनीतम अजून देण्याचा प्रयत्न म्हणजेच नवीन वर्षाचा सर्वोच्च संकल्प आहे असं आम्हाला वाटतं. शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनी सुद्धा अपडेट राहणं, येणारी जी काही आव्हानं आहेत, आपला विद्यार्थी ते आव्हानं कशा पद्धतीनं पेलू शकेल आणि तो स्वतःच्या पायावर उभं टाकत असताना या भारताचा एक चांगला नागरिक म्हणून कसा उभा राहील यासाठी सुद्धा शिक्षकांनी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचा संकल्प या नवीन वर्षाच्या निमित्ताने केला पाहिजे. उद्योग क्षेत्रामध्ये काम करणारी जी माणसं असतात त्यांनी एखादी वस्तू निर्मिती करत असताना त्या वस्तूमध्ये अक्षरशः जीव की प्राण ओळखला पाहिजे. म्हणजे जसं मेड इन जपान म्हटलं, मेड इन अमेरिका म्हटलं की कशा पद्धतीनं लोकांमध्ये एक विश्वासार्हता तयार झालेली आहे, तसं मेड इन इंडिया असं म्हटलं की लोकांमध्ये विश्वासार्हता तयार झाली पाहिजे की नाही बाबा ही वस्तू अत्यंत मजबूत आहे, ही वस्तू आपण हाताळणं वापरणं निश्चित गरजेचंच आहे. अशा पद्धतीनं वस्तू निर्मिती करणाऱ्यांनी सुद्धा असे संकल्प केले पाहिजे आणि प्रत्येक क्षेत्रातील माणसांनी, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या माणसांनी सुद्धा नवीन वर्ष, आता कोणी म्हणतं आम्ही पाडव्यालाच मानतो बघा नवीन वर्ष, कोणाला असं वाटतं नाही नाही नवीन वर्ष तर आम्ही दिवाळीपासूनच सुरुवात करतो, कोणाला वाटतं पारशी आम्ही नाताळपासूनच नवीन वर्ष आमचं सुरू होतं, कोणाला वाटतं 14 जानेवारी पासून आम्ही इष्टलिंग आविष्काराचा दिन तिथून आम्ही नवीन वर्ष सुरू करतो. मी पहिल्यांसुरूच आम्ही स्पष्ट केलेलं आहे की भारत ही संमिश्र संस्कृतीचा सुंदर असा मिलाप आहे. प्रत्येक जण आपली आपली संस्कृती आपली आपली इथेच पाळत असताना 1 जानेवारी हा एक नवीन पाश्चात्य देशांचा जो काही नवीन वर्षाचा कॅलेंडरचा भाग आहे तो आपणही पाळतो. मोठ्या प्रमाणामध्ये पाळले जातात. वाईट व्यसनाच्या मागे न लागता नवविचार आणण्यासाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी आपण आपल्या सर्व मिळून या नवीन वर्षामध्ये काम करूया आणि अशाच पद्धतीनं तुम्ही BLW न्यूज नेटवर्क सोबत राहाल आणि आम्हीही आमची सर्व टीम नवीन नवीन देण्याचा या नवीन वर्षामध्ये अजून प्रयत्न करेल असं सदैव प्रेम तुमचं चॅनलवर असावं या अपेक्षेसह आणि याच सदिच्छेसह पुनश्च एकदा 2026 या नवीन वर्षाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. नमस्कार.